हो, फटाफट अवॉर्ड घेतला, 11 लाखाचा चेक घेतला आणि अहमदाबादला परत जायला खटाखट गाडीत बसून पळू लागला. पण मला ते कळलं होतं, म्हणून मी दया तुझ्यासोबत भांडण करायचं नाटक केलं आणि सासूजींना इथे गोकुळधाम सोसायटीत परत आणायला तुला भाग पाडलं. पण एक गोष्ट मला अजूनही कळत नाही आहे दया, की अशा खोट्या कामात तू सुंदरची मदत केली. मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. नाही नाही भाऊजी, ताईला तुम्ही काही नका बोलू. माझी बहीण निर्दोष आहे. तिने माझी मदत नाही केली आहे. तिला तर काहीच माहिती नाही. तुम्हाला आठवतं भाऊजी, मी जेव्हा ताईला फोनवरून प्लॅन सांगायला जात होतो तेव्हा तुम्ही तिच्याकडून फोन हिसकावून घेतला. ठीक आहे, तू माझी आता ही गोष्ट ऐकशील का? हे बघ सुंदर, हे तू काय बोलतोयस वीरा? अगं दया, खरंच तू इतकी भोळी का आहेस? आताही तुला काहीच कळत नाहीये? पैसे बघून हा आंधळा झाला आहे. 11 लाख गायब करायला हा स्वतःची आई बनला आणि कोणीही ओळखू नये म्हणून डोक्यावर पदर घेतला आणि मौन व्रतचं नाटक केलं. वीरा, हे तू काय केलंस? इतका मोठा विश्वासघात! पैशांसाठी तू ह्या पातळीला गेलास? सॉरी ताई, मी तुला सगळं काही सांगतो. पण एक मिनिट हा. भाऊजी, सगळ्यात आधी तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला हे सगळं कळलं कसं काय? सुंदर, मी ना कच्ची माडू आहे. मला मूर्ख बनवणं हे कठीणच नाही, अशक्य आहे. मला सत्कार सोहळ्यातच डाऊट आला होता. अरे, सासूजींचा कोणीही फोटो नाही काढणार, त्यांना पब्लिसिटी आवडत नाही. नाही, कोणी त्यांचा जवळ नाही येणार, चरण स्पर्श नाही करणार. सासूजींचा मौन व्रत आहे. हे मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला वाटलं की काही ना काहीतरी गडबड आहे. आणि माझा डाऊट तेव्हा क्लिअर झाला जेव्हा माझं लक्ष या घड्याळावर गेलं. लक्षात आहे? हे तेच घड्याळ आहे जे एकेकाळी मी घालायचो, पण तुला खूप आवडलं होतं म्हणून हे घड्याळ मला तुला जबरदस्ती भेट द्यावी लागली होती. मला असं म्हणायचं आहे, मी हे घड्याळ तुला भेट म्हणून दिलं. जेठालाल, तू तर खूप हुशार निघालास. हुशार निघालात? नाही म्हणजे हुशार आहेस. थँक्यू. आता कळलं की तू असं का पळून गेलास. पकडला जाशील म्हणून ना. पण सुंदर भाऊनी हे सगळं नाटक केलं का ह्या 11 लाख रुपयांसाठी? पण हा तर सरळ विश्वासघात आहे. हो, अगदी बरोबर. आम्ही काय विचार केलेला आणि हा काय निघाला. बोला. हो ना, तेच तर. सॉरी गोकुळधामचे रहिवासी, माझा विचार तुम्हाला दुःखी करण्याचा अजिबात नव्हता. पण तुझ्यामुळे मी बिचारी दयाला इतकं सगळं ऐकवलं आणि दुःखी केलं, त्याचं काय? नाहीतर मी माझ्या दयाला स्वप्नात सुद्धा अशा परिस्थितीत टाकायचा विचार सुद्धा नाही करू शकत. सुंदर, हे तू खूपच वाईट केलंस. अरे, मी सुद्धा सकाळपासून वीणबाई येणार आहेत म्हणून इकडे तिकडे धावपळ करतो आणि तू वीणबाई बनून आम्हा सगळ्यांना फसवलंस. वीणबाई बिचाऱ्या समाजाच्या कल्याणासाठी किती सेवा करतायत. अरे, त्यांना जेव्हा हे समजेल की त्यांचा स्वतःचाच मुलगा समाजाला चुना लावत फिरतोय तेव्हा त्यांना काय वाटेल. वीरा, तू 11 लाखांसाठी असं केलंस? आईच्या शुद्ध चरित्रावर डाग लावलेस? यापुढे तुझ्यासाठी माझ्या घरचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले समज. आणि ही बहीण आपल्या वीराला केव्हाच राखी बांधणार नाही.
असे विचार वाईट नव्हते ग. आपली आई स्वतःहून इथे येणार होती. पण जेव्हा आपण आईला आणायला स्टेशनवर गेलो होतो तेव्हा आईचा फोन आला होता. तेव्हा आईने मला सांगितलं की आई मुंबईला नाही येऊ शकणार, कारण अहमदाबाद जवळ एका रोड ऍक्सिडेंट मध्ये एक बस उलटून पडली होती आणि त्यात खूप सारे लोक जखमी झाले होते आणि आईची संपूर्ण टीम त्यांची सेवा करत होती. आई त्यांना सोडून मुंबईला नाही येऊ शकणार होती. म्हणून आईची ट्रेन पण सुटली आणि विमान पण सुटलं तिचं. मग इथल्या आयोजकांचा नियम आहे की जो कोणी येणार त्याला हा अवॉर्ड आणि पुरस्काराची रक्कम मिळणार. तर मी हा विचार केला की हे जर 11 लाख रुपये आईला मिळाले तर ती खूप साऱ्या लोकांची सेवाही करू शकते. खूप साऱ्या लोकांना औषध उपलब्ध होतील, खूप साऱ्या लोकांचा उपचार होऊ शकतो. माझी आई किती अनाथांना शिक्षण देऊ शकते. म्हणून मी हे नाटक केलं. ते 11 लाख रुपये मी आईच्या नावाने अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, कन्याशाळा, विधवा स्त्रियांचं पालन पोषणासाठी आणि किडनीचा आजार असलेल्या पेशंटच्या डायलिसिससाठी दान करून टाकले. अरे पण तुला चेक तर आता मिळाला. इतक्या वेळात तू त्या चेकचं कॅश पण केलं आणि या सगळ्यांना पैसे दान सुद्धा केले. कोणाला मूर्ख बनवतोय तू? जिजेजी, मी मूर्ख नाही बनवत आहे. मी सगळ्या संस्थांना फोन करून दान करण्याची रक्कम लिहून सुद्धा टाकली आहे आणि अहमदाबादला चेक जमा झाला की सगळ्यांच्या खात्यात मी ही रक्कम जमा सुद्धा करेन. आणि तरी सुद्धा तुमचा विश्वास बसत नसेल तर ह्या कागदात त्या सगळ्या संस्थांची नावं आणि नंबर आहेत. तुम्ही फोन करून विचारू शकता त्यांना. घ्या. जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा विचारून घ्या. सुंदर काहीही करू शकतो, पण आपल्या आईचं नाव खराब नाही होऊ देणार तो. माझ्यासाठी माझी आई देव आहे आणि मी माझ्या आईचा विश्वासघात कसा करू शकतो सांगा. मान्य आहे माझी पद्धत चुकीची होती, पण माझा उद्देश चुकीचा नव्हता. गोकुळधामचे रहिवाशांनो, मी तुम्हाला खूप त्रास दिला. जमल्यास मला माफ करा तुम्ही. सॉरी. वा सुंदर वा, तू अगदी तुझ्या नावासारखंच काम केलंस. हा, शाबास शाबास. वा वा, शाबास सुंदर. खूप छान. बघितलं मी बोलले होते ना की माझा वीरा कधी काही चुकीचं करूच शकत नाही. केव्हा बोलली होतीस? सॉरी, मी मनातल्या मनात बोलले होते स्वतःशी. वीरा, हे सगळं तू आधी का नाही सांगितलं? जर आधी सांगितलंस तर हा गैरसमज घडलाच नसता. हो तेच तर. ताई, मी तुला सांगणारच होतो, पण तू खूप भोळी आहेस ग. तू ही गोष्ट माय डिअर भाऊजींना सांगितली असती. माय डिअर भाऊजींनी ही गोष्ट परम मित्र तारक भाऊंना सांगितली असती आणि तारक भाऊंनी ही गोष्ट अंजली बहिणीला सांगितली असती आणि हळूहळू ही गोष्ट सगळ्यांना कळली असती. आणि हीच जर का गोष्ट आपल्या आयोजकांना कळली असती ना तर खूप मोठी गडबड झाली असती ताई. पण मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात. मी इथे बघायला आलो होतो की गोकुळधामचे रहिवासी जीवदयाबेनचं स्वागत कशा प्रकारे करतात आणि मी तुझं सगळं बोलणं नीट ऐकलं. सुंदरलाल, तू आमच्या बरोबर खूप मोठी चीटिंग केली.
पटेल भाऊ, तुम्ही प्लीज माझ्या सुंदर भाऊला माफ करा. सुंदरला माफी नाही तर त्याचा सन्मान केला पाहिजे. याने ज्या कारणामुळे चीटिंग केली आहे ते ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी आमच्या कमिटीला विनंती करणार की जीवदयाबेनना 11 लाखांचा आणखी एक पुरस्कार जाहीर करावा. वा वा, खूपच छान यारा, खूपच छान. थँक्यू पटेल भाऊ, थँक्यू. पण मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुम्हाला खूप मोठा धोका दिलाय. मी तुमचा गुन्हेगार आहे. तुम्ही मला शिक्षा द्या. तुम्ही मला जेवढी शिक्षा द्याल तेवढी शिक्षा मला मान्य आहे. द्या, तुम्ही मला शिक्षा द्या. काय शिक्षा द्या सुंदर? काय बडबडतोयस तू? तुझी पूर्ण कथा ऐकल्यानंतर कोण तुला शिक्षा देणार आहे? तू तर पुण्याचं काम केलंयस, तुझी तर प्रशंसा झाली पाहिजे. खूप छान सुंदर, खूप छान सुंदर. वा वा वा, खूप छान यारा, खूप छान. आणि श्रीकृष्ण भगवान बोलून गेलेत की चांगल्या कामासाठी बोललेलं खोटं खोटं नसतं. पण आमची सर्वांची दयावहिनीच्या आईला भेटायची इच्छा होती ती अपूर्णच राहिली ना. काय झालं? मामा काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? ताई, आईचा मेसेज आलाय. एक मिनिट, पण आई तर मोबाईल फोन नाही वापरत ना, मग मेसेज कसा काय पाठवला? कुणा दुसऱ्याच्या फोनवरून आईने मेसेज केलाय आणि तो नंबर सुद्धा यात आलाय. मी तुम्हाला तो नंबर सुद्धा देतो आणि नंतर तुम्ही त्या नंबरवर फोन करून विचारा. वीरा, मेसेज मध्ये काय लिहिलंय? नाही ताई, तूच वाच. मला नाही वाचायला जमणार ताई. वीरा, लिहिलंय, माझी लाडकी मुलगी दया, जावई जेठालाल, नटखट टप्पू, सन्माननीय सासरे आणि प्रिय गोकुळधामचे रहिवासी. मला ठाऊक आहे की तुम्ही सगळे माझी आतुरतेने वाट पाहत होता. हो आई, खरं सांगू तर तुम्हा सर्वांना भेटायची माझी पण खूप इच्छा होती, पण मी नाही येऊ शकले. तुम्हाला जितकं दुःख झालंय त्यापेक्षा खूप जास्त दुःख मला झालंय. आज माझी इच्छा करोना समोर हरली. जबाबदारी ही मातृत्वावर विजयी झाली. मी मुंबईला येणारच होते तेव्हा मला बस ऍक्सिडेंटची बातमी मिळाली. जर मी त्यांना वाचवायला राहत कार्यात मदत करायला नाही गेले असते तर बरीच मुलं अनाथ झाली असती. खूप आईच्या कुशी शांत झाल्या असत्या. बऱ्याच स्त्रिया विधवा झाल्या असत्या. ताई, आता तुम्हीच सांगा, त्यांचे प्राण वाचवणं जास्त आवश्यक होतं की आपलं भेटणं? तरी सुद्धा तुम्हाला दुःख झालं असेल तर मी आहे. माझा जावई आणि नातू टप्पू सोबत तुमच्या सर्वांची माफी मागते. आणि दया, तुझी पण माफी मागते. जमलं तर माफ कर मला आई. धन्य आहे. जीवदयाबेन माझ्या बहीणबाई आहेत. त्या विचारानेच माझा ऊर अभिमानाने भरून आलाय. खरंच जीवदया मातेने जे समाजकार्य केलंय त्यासाठी त्यांना कोटी कोटी वंदन. Hats off. आईने पुढे लिहिलंय की तिला जेव्हा पण संधी मिळेल ती पहिली ट्रेन पकडून अहमदाबादवरून मुंबईला येणार आहे. अरे वा वा वा, दयावहिनी. हो हो, परत त्यांना मेसेज करून सांगा, सगळे वाट बघताय. होय होय होय, खास करून खास करून आपला पप्पू. पण मुंबईला येऊन गोकुळधाम सोसायटीत येणार की नाही ते लिहिलं आहे. आईने पुढे असं लिहिलंय, जावई बापू बेसनच्या लाडूला सांग की मी गोकुळधाम मध्ये पण येणार आणि खूप दिवस पण राहणार. ठीक आहे. चला भाऊजी, आता मी निघतो. हा, आता तुमच्यामुळे माझ्या फ्लाईटची तिकीट कॅन्सल झाली. आता तुम्हाला माझी आणि दिव्याची दोघांची विमानाची तिकीट काढून द्यावी लागतील. डोंट वरी सुंदर भाऊ, तुमचं काम शेठजी करतील. शेठजी, हाराचं काय करायचंय?
अरे हो भाऊजी, तुम्ही एक काम करा, तो हार तुम्ही मला द्या, मी अहमदाबादला जाऊन तुमच्यातर्फे तो हार माझ्या आईला अर्पण करेन. नाही नाही, तो हार तर मी जेव्हा केव्हा सासूजींना समोरासमोर भेटेन तेव्हा आपल्या हाताने अर्पण करेन. बापूजी, अरे जेठ्या, सुंदरने जे काम केलंय त्याबद्दल या हारावर सुंदरचा सुद्धा अधिकार आहे बघ. थँक्यू बापूजी. थँक्यू. त्याच निमित्ताने गरबा होऊन जाऊ दे. मेरे अहमदाबाद से आती है बाजीव दया. मेरे अहमदाबाद से आती है बाजीव दया. जीव दया रे बाजीव दया. जीव दया रे बाजीव दया. मेरे अहमदाबाद से. जेठालाल, तू इथे एकटा उभा राहून काय विचार करतोयस? काय सांगू मेहता साहेब, माझं नशीब खराब नाही, खूप जास्त खराब आहे. सासूजींना खुश करण्यासाठी मी जे काही केलं सगळं गंगेला मिळालं, आणि हा सुंदर खोटं बोलला, सगळ्यांना चुना लावला, स्वतःची आई बनून आला, तरी त्याचा तर जयघोष होतो आहे. माझं नशीब त्याच्या नशिबापेक्षा एकदम उलट आहे. त्याचं नशीब तर बघा, जो 1,01,000चा हार मी सासूजींसाठी बनवला होता, त्याच हाराने त्याचा सत्कार झाला. जेठालाल, माणूस आयुष्यात सगळ्याच गोष्टींसमोर जिंकू शकतो, पण नशिबासमोर जिंकू शकत नाही. आणि नाही मेवण्याबरोबर. मेवणा, बायको, सासू यांच्याबद्दल काय बोलायचं जेठालाल? मी तर लेखक आहे, बऱ्यापैकी गोष्टी कळतात मला, पण या तिघांना मी आजवर समजू शकलो नाही. म्हणून याबद्दल विचार करणं सोडून दे. हो तू जा, आम्ही येतो. जा. अरे चल भाऊ जेठालाल, चल. गोकुळधाम मध्ये प्रत्येक टेन्शनवर उपाय आहे. गरबा, चला 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 चला. तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक भाई, बच्चे खेलते हैं क्रिकेट, रोज खिड़कियों के कांच टूट जाते हैं, आज थोड़े ऐसे प्लेयर्स रिकॉर्ड तोड़ जाते हैं. खेलो बच्चों. तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक मेहता का उल्टा चश्मा. काय काय स्वप्न बघितली होती. सासूजी आली तर त्यांना 1,01,000चा हार देऊन खुश करीन, आणि नंतर हळूच वेळ बघून सुंदर ज्या ज्या प्रकारे मला त्रास देतो ते सगळंच सांगेन. पण ना सासूजी आली ना मेवण्याची तक्रार झाली. वरून 1,01,000चा चुना लागला ते वेगळं. डोकं फिरवून ठेवलं आहे या पनवतीनी. आजचा दिवस खूप झोप आली बाबा. आता कोण फोन करतंय? जेठालाल. आणि आता? हा बोल जेठालाल. मेहता साहेब, तुम्ही झोपले नव्हते ना? अरे नाही, बस झोपायची तयारी करतोय. हा मग आता झोपू नका. 1-2 मिनिट मी जरा येतोय. का? अरे काय झालं आता? काही झालं नाही भाऊ. 2 मिनिट तुमच्याशी बोलून मन हलकं करायचंय. नाही नाही, बघ जेठालाल, आज मी खूप दमलोय. आज नाही, उद्या भेटूया आपण, ठीक आहे? ठीक आहे, आलोच. अरे ऐक जेठालाल, अरे ऐक 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 हॅलो, आलोच. यावेळी काय काम असणार त्याचं माझ्याकडे?